नमस्कार मित्रांनो, हा आहे मराठवाड्यातील सर्वात मोठा जलसाठा असलेला प्रकल्प म्हणजेच जायकवाडीचं नाथसागर। सध्याला नाथसागर हा पूर्णपणे भरलेला असल्यामुळं प्रचंड प्रमाणात खाली पाणी सोडण्यात येत आहे। नाही तो धरला ठिकाणी नाही रात्रभर चालू होता ना। नमस्कार मित्रांनो, आता निघालेलो आहोत मी नाथसागराच्या भिंतीवर। हे इकडं हे नाथसागर आहे आणि आता हा रस्ता वरती जातो भिंतीवर। चला बघूया कसं दिसतं वरती। नमस्कार मित्रांनो, मी सध्याला नाथसागराच्या वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता। हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। हे 3 युवक अशा पद्धतीने या ठिकाणी भरपूरशा दूरवर जाऊन सनी पोहण्याचा आनंद घेत आहे। ते पूर्णपणे दिसत नाही, पण थोडं फार का होत नाही, पण दिसतं। अत्यंत कठीण आणि अवघड परिश्रम ते घेत आहे, ते बघा। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मातीचं धरण म्हणून ओळखले जाणारं हे आहे नाथसागर आणि नाथसागर आज पूर्णपणे 100% भरलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात नाथसागरातून पाण्याचा विसर्ग होत आहे आणि याच नाथसागरामध्ये काही जण पोहण्याचा आनंद घेत आहे। ते बघा, तुम्हाला दाखवतो आता। त्या इथं मी झूम करतो, बघा दिसते का? हे बघा, 2 जण भरपूर मध्य पाण्यात गेलेले आहेत। 2 नाही 3 जण आहेत हे। या ठिकाणी बघा। नमस्कार मित्रांनो, आता मी जवळपास नाथसागराच्या जी भिंत आहे, ज्याला पाळू म्हणतात, त्याच्यावर येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही वरती जातो। प्रचंड दूरवर पर्यंत पसरलेला हा प्रचंड मोठा नाथसागर आणि या नाथसागरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा देखील झालेला आहे। तर हा बघण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि या नाथसागराच्या बाजूला आता आपण बघूया किती मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेले आहे। ते बघा कसं ढवळं फट्टक पाणी झालेलं आहे। पांढरं क्षार पाणी प्रचंड वेगाने खाली झेपावत आहे। मित्रांनो, एक सुंदर दृश्य आता तुम्हाला दाखवतो। हा आहे नाथसागर आणि रात्रीला फार मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पाऊस झाल्यामुळं कसा प्रचंड प्रमाणामध्ये सध्याला पैठणी येथून सनी गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। हे बघा, नमस्कार मित्रांनो, सध्याला मी आहे पैठणीतील नाथसागराच्या भिंतीवर आणि रात्री प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं
या गोदावरी पात्रामध्ये प्रचंड वेगाने पाणी झेप घेत आहे आणि गोदावरी अशी दुथडी भरून वाहत आहे। आणि येथील पैठण येथील जे एक नगर आहे म्हणजे इंद्रानगर, या इंद्रानगर मध्ये देखील पाणी शिरलेलं आहे।